प्रश्न क्रमांक 1. पंढरपूरला दक्षिणेची डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए काशी, ऑप्शन बी मथुरा, ऑप्शन सी अयोध्या, ऑप्शन डी द्वारका. प्रश्न 1चं उत्तर आहे ऑप्शन ए काशी. प्रश्न 2. संत ज्ञानेश्वरांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए देहू, ऑप्शन बी आळंदी, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी पंढरपूर. प्रश्न 2चं उत्तर आहे ऑप्शन बी आळंदी. प्रश्न 3. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना कोणत्या ठिकाणी केली? ऑप्शन ए पैठण, ऑप्शन बी नेवासे, ऑप्शन सी आळंदी, ऑप्शन डी पंढरपूर. प्रश्न 3चं उत्तर आहे ऑप्शन बी नेवासे. प्रश्न 4. वारी प्रामुख्याने कोणत्या 2 एकादशींना भरते? ऑप्शन ए आषाढी व कार्तिकी, ऑप्शन बी चैत्री व माघी, ऑप्शन सी श्रावणी व भाद्रपदी, ऑप्शन डी पौषी व फाल्गुनी. प्रश्न 4चं उत्तर आहे ऑप्शन ए आषाढी व कार्तिकी. प्रश्न 5. वारकरी संप्रदायात कोणते नामस्मरण केले जाते? ऑप्शन ए राम, ऑप्शन बी श्रीकृष्ण, ऑप्शन सी विठ्ठल, ऑप्शन डी दत्त. प्रश्न 5चं उत्तर आहे ऑप्शन सी विठ्ठल. प्रश्न 6. वारकरी संप्रदायात गायल्या जाणाऱ्या रचनांना काय म्हणतात? ऑप्शन ए ओवी, ऑप्शन बी अभंग, ऑप्शन सी पोवाडा, ऑप्शन डी भारुड. प्रश्न 6चं उत्तर आहे ऑप्शन बी अभंग. प्रश्न 7. संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन ए पैठण, ऑप्शन बी देहू, ऑप्शन सी आळंदी, ऑप्शन डी सासवड. प्रश्न 7चं उत्तर आहे ऑप्शन ए पैठण. प्रश्न 8. माऊली म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए संत तुकाराम, ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन सी संत नामदेव, ऑप्शन डी संत एकनाथ. प्रश्न 8चं उत्तर आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 9. पंढरपूर हे पवित्र स्थान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी चंद्रभागा, ऑप्शन डी तापी. प्रश्न 9चं उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रभागा. प्रश्न 10. संत चोखामेळा कोणत्या समाजातील संत होते? ऑप्शन ए ब्राह्मण, ऑप्शन बी शेतकरी, ऑप्शन सी महार, ऑप्शन डी सोनार. प्रश्न 10चं उत्तर आहे ऑप्शन सी महार. प्रश्न 11. संत सावता महाराजांचा व्यवसाय काय होता? ऑप्शन ए कुंभार, ऑप्शन बी माळी, ऑप्शन सी शिंपी, ऑप्शन डी सोनार. प्रश्न 11चं उत्तर आहे ऑप्शन बी माळी. प्रश्न 12. वारकरी संप्रदायात
हरिनाम सप्ताहात काय केले जाते? ऑप्शन ए नृत्य स्पर्धा, ऑप्शन बी भजन कीर्तन, ऑप्शन सी जागरण, ऑप्शन डी नाटक. प्रश्न 12चं उत्तर आहे ऑप्शन बी भजन कीर्तन. प्रश्न 13 संत जनाबाई खालीलपैकी कोणाच्या सेवेत होत्या? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर, ऑप्शन बी संत नामदेव, ऑप्शन सी संत तुकाराम, ऑप्शन डी संत एकनाथ. प्रश्न 13चं उत्तर आहे ऑप्शन बी संत नामदेव. प्रश्न 14 संत नरहरी महाराजांचा व्यवसाय कोणता? ऑप्शन ए सोनार, ऑप्शन बी कुंभार, ऑप्शन सी शिंपी, ऑप्शन डी माळी. प्रश्न 14चं उत्तर आहे ऑप्शन ए सोनार. प्रश्न 15 संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन ए आळंदी, ऑप्शन बी देहू, ऑप्शन सी पैठण, ऑप्शन डी नेवासे. प्रश्न 15चं उत्तर आहे ऑप्शन बी देहू. प्रश्न 16 वारकरी संप्रदायात कोणत्या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे? ऑप्शन ए वड, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी पिंपळ, ऑप्शन डी आंबा. प्रश्न 16चं उत्तर आहे ऑप्शन बी तुळस. प्रश्न 17 संत ज्ञानेश्वरांचे आई वडील कोण होते? ऑप्शन ए विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई, ऑप्शन बी नामदेव व गोणाई, ऑप्शन सी बोल्लोबा व कनकाई, ऑप्शन डी एकनाथ व गिरिजाबाई. प्रश्न 17चं उत्तर आहे ऑप्शन ए विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई. प्रश्न 18 संत एकनाथांनी लिहिलेला रामायणावरील ग्रंथ कोणता? ऑप्शन ए ज्ञानेश्वरी, ऑप्शन बी भावार्थ रामायण, ऑप्शन सी तुकाराम गाथा, ऑप्शन डी हरिपाठ. प्रश्न 18चं उत्तर आहे ऑप्शन बी भावार्थ रामायण. प्रश्न 19 वारकरी संप्रदायात हरिपाठ कोणी रचला? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर, ऑप्शन बी संत तुकाराम, ऑप्शन सी संत नामदेव, ऑप्शन डी संत एकनाथ. प्रश्न 19चं उत्तर आहे ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर. प्रश्न 20 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन ए महाद्वार, ऑप्शन बी सिंहद्वार, ऑप्शन सी विजयद्वार, ऑप्शन डी राजद्वार. प्रश्न 20चं उत्तर आहे ऑप्शन ए महाद्वार. प्रश्न 21 संत एकनाथ महाराजांचे गुरु कोण होते? ऑप्शन ए गहिनीनाथ, ऑप्शन बी जनार्दन स्वामी, ऑप्शन सी निवृत्तीनाथ, ऑप्शन डी रामदास स्वामी. प्रश्न 21चं उत्तर आहे ऑप्शन बी जनार्दन स्वामी. प्रश्न 22 संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांची संख्या साधारण किती मानली जाते? ऑप्शन ए 2500, ऑप्शन बी 3500, ऑप्शन सी 4500, ऑप्शन डी 5500. प्रश्न 22चं उत्तर आहे ऑप्शन सी 4500. प्रश्न 23 जो जे वांछिल तो ते लाहो ही ओळ कोठून घेतली आहे? ऑप्शन ए तुकाराम गाथा, ऑप्शन बी पसायदान, ऑप्शन सी हरिपाठ, ऑप्शन डी एकनाथी भागवत.
प्रश्न 23चं उत्तर आहे ऑप्शन बी पसायदान. प्रश्न 24 अवघाची संसार सुखाचा करीन हा अभंग कोणाचा आहे? ऑप्शन ए संत नामदेव, ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन सी संत तुकाराम, ऑप्शन डी संत एकनाथ. प्रश्न 24चं उत्तर आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 25 गुरुग्रंथ साहिबमध्ये कोणत्या वारकरी संतांची रचना समाविष्ट आहे? ऑप्शन ए संत तुकाराम, ऑप्शन बी संत नामदेव, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन डी संत एकनाथ. प्रश्न 25चं उत्तर आहे ऑप्शन बी संत नामदेव. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.